तर आज आम्ही सगळे बसलो होतो आणि पोरांचं ठरलं पवायला जायचं. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका करण आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर इथे चिखल असल्यामुळे आपल्या पोरांनी इथंच गाड्या उभ्या केल्या आणि सगळे निघालो चालत. आणि विहिरीपाशी जाऊन बघतोय तर विहिरीतलं सगळं पाणी होतं हिरवं. त्यामुळे पोरं म्हणली इथं पवायचं नाही. आमचं ठरलं जायचं पुढच्या विहिरीवर. तर पुढे जायच्या आधी आपल्या बागायतदारांचं मार्गदर्शन ऐका. पुढच्या विहिरीवर बघितलं तर तसंच पाणी होतं. मग आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं परत त्याच विहिरीवर जाऊन पावायचं. इथं तर आलो, पण आता असा विषय होता, पहिली उडी कोण मारणार या गडबडीत आम्ही वेदांना टाकायचं प्लॅनिंग केलं. पण याच्या आधी वेदांना स्वतःला ढकलून दिलं. आता याला उचलायचं म्हणलं की हा आपला गडी जरा जास्त ताकदवर आहे बरं का. त्यामुळे याला दोघांनी धरला आणि डायरेक्ट आतच फेकून दिला. ते झाल्यावर आम्ही झटपट खेळायला चालू केली, पण पोरं पाण्यात कमी आणि विहिरीच्या कट्ट्यावर जास्त पळत होती. मग आम्ही ट्राय करायला गेलो मनोरा, पण आमचा मनोरा काही शेवटपर्यंत सक्सेस होतच नव्हता. म्हणलं मनोराच्या नाता तिकडे आपलं डोकं बिकं फुटायचं, म्हणून मनोरा कॅन्सल करून आम्ही पुढे नवीनच खेळ चालू केलं. पण माझी ढकला ढकलीच मला जरा धोकादायक वाटत होती, म्हणून मी जरा उलटी उडी मारायचा ट्राय केला. उलटी उडी कशी बशी मारली, पण इकडे माझ्या पायाला दगड कापलेलं तर माझ्या पायाला, पण तळमळ माझ्या या भावाची होत होती. त्यानं या एवढ्या अडचणीत पण कुरकुडीचा पाला शोधून आणला आणि माझ्या पायाला लावला. मला माहितीये माझ्या या भावांसारखंच तुम्ही पण माझ्यावर तेवढंच प्रेम दाखवता. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर इंस्टाला फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.